आपल्या सगळ्यांचेच दैवत आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराज. खुद्द बाजीराव पेशवे हे महाराजांना कसे बघत होते त्याबद्दल सांगशील? छत्रपती कोणीही असते, म्हणजे शिवाजी महाराजांपासून पुढच्या शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती हे पेशव्यांच्या दृष्टीने दैवत. चिटणीस बखरीत आता अगेन मला थोडंसं एक्सप्लेन करतो की चिटणीस बखर म्हटल्यावरती लोक एकदम चिडतात की चिटणीसाने चुकीचं लिहिलं आणि चिटणीसाने हे केलं. चिटणीस बखर ही एक कॉमन कन्सेप्ट आहे. चिटणीस बखर नावाची एक बखर नाहीये. प्रत्येक छत्रपतींचं चरित्र वेगळं लिहिलं. त्याने शिवाजी महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने संभाजी महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने राजाराम महाराजांचं वेगळं लिहिलं, त्याने धाकट्या शाहू महाराजांचं वेगळं लिहिलं, थोरल्या शाहू महाराजांचं वेगळं लिहिलं. ती थोरल्या शाहू महाराजांची जी बखर आहे त्याच्यात सुरुवातीला वाक्य आहेत की कैलासवासी थोरले स्वामी म्हणजे शिवाजी महाराज त्यांचा मनोदय असा की नर्मदेच्या वरचा जो भाग आहे तो सगळा भाग आपल्याकडे असावा, स्वराज्यात असावा आणि त्याचा आटोप करावा, म्हणजे तो आपल्याकडे घ्यावा. तर महाराजांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणून आता मी पेशवाईवरती आल्यावरती म्हणजे बाजीराव पेशवाईवरती आल्यावरती माझं कर्तव्य हे की थोरल्या कैलासवासी स्वामींचं स्वप्न पूर्ण करावं. आणि त्याच्याकरता मी दक्षिणेकडे शक्यतो न जाता मी उत्तरेकडे जाणार आणि मुघलांची पातशाही आहे ती मी बुडवणार. शिवाजीबाईंचं स्वप्न हेच आहे. दक्षिण दिग्विजय करताना दक्षिणची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिले पाहिजे आणि मुघल 4 पिढ्या भारतात जन्मल्या म्हणून मुघल भारतातले होत नाही. तुम्ही इथे राहून सुद्धा तुमची पुण्यभूमी आणि पितृभूमी तुम्ही दुसरीकडे म्हणत असाल मध्य प्रांतातली, तर तुम्ही इकडचे नाही आहात. तुम्ही जिथे वाढला, तुम्ही जिकडे जेवताय, जिथलं अन्न तुम्ही खाताय, ती तुमची भूमी जर तुम्ही मानतच नसाल तर आम्ही तुम्हाला आपलं का मानावं. हा सेम थॉट शिवाजी महाराजांनी मुघलांविषयी ठेवला, सेम थॉट बाजीरावांनी मुघलांविषयी ठेवला. सो या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे.